शेतकऱ्यांना कमी वेळात आर्थिक सक्षम करण्यासाठी 3 योजना आहेत. मिळेल 15 लाखांचे अनुदान. नेमकं काय काय आहे तर आपण बघूयात. तर मित्रांनो, यामध्ये हार्वेस्टर सबसिडी योजना म्हणजेच की कंपनी यंत्र हे शेतकऱ्यांसाठी एक प्रमुख यंत्र आहे. हे फक्त मोठ्या शेतकऱ्यांकडे आढळते, कारण त्यांची किंमत इतकी जास्त आहे की लहान शेतकरी ते खरेदी करू शकत नाही. कापणी यंत्रे सुमारे 40 लाख रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत आणि सरकार राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत त्यावर 40% पर्यंत म्हणजेच 15 लाखांपर्यंतचे अनुदान देते. देशातील अनेक शेतकरी दरवर्षी या योजनेअंतर्गत मोठा लाभ घेतात. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ही योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात. ट्रॅक्टर सबसिडी योजना. पूर्वी बैलांची जोडीची मदतीत केली जाणारे काम आता ट्रॅक्टरच्या मदतीने केले जातात. याचा अर्थ असा की शेतकऱ्यांना नांगरणी करण्याचे संपूर्ण काम आता फक्त ट्रॅक्टरद्वारे केले जाते. पण ट्रॅक्टर इतकं महाग आहे की कोणत्याही शेतकऱ्याला पूर्ण रक्कम देऊन ते खरेदी करणे अशक्य आहे. हे लक्षात ठेवून भारत सरकारने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदीवर 40% अनुदान देते. म्हणजेच सरकार तुमच्या ट्रॅक्टरवर किमतीचे 40% रक्कम देईल. शीतगृह कोल्ड स्टोरेज योजना. भारत सरकारने शेतकऱ्यांना शीतगृह योजना चालवते. या योजनेअंतर्गत जर तुम्हाला तुमच्या परिसरात शीतगृह बांधायचे असेल तर सरकारचे बांधण्यासाठी 50% किंवा त्याहून अधिक अनुदान दिले जाते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला ग्रामीण शेतकरी असण्याची गरज नाही. जर तुम्ही शहरात राहत असाल तरीही तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकतात. पण यातून तुम्हाला सरकारकडून 5 लाख रुपये मिळतील. म्हणजेच कोल्ड स्टोरेज उघडण्यासाठी तुम्हाला फक्त 5 लाख रुपये गुंतवावे लागतात. तर मित्रांनो, असेच अधिक माहितीसाठी तुम्ही आमचं चॅनल इंडिया न्यूज अपडेटला सबस्क्राईब करू शकतात.